नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या श्री स्वाध्याय क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघतोय इयत्ता 6वीसाठी सेमी माध्यमांच्या मुलांसाठी 11th लेसन वर्क अँड एनर्जी. त्यातले क्वेश्चन फर्स्ट अँड सेकंड मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते, पण इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 आहे, म्हणून आज मी इथं क्वेश्चन 3वरती व्हिडिओ टाकते आहे. तर तो तुम्ही लक्षपूर्वक ऐका, विथ एक्सप्लेनेशन देते आहे. मराठीमध्ये अर्थ सांगत आपण हा एक्सरसाइज कंप्लीट करूया. आपला हा क्वेश्चन 3 आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या आणि साध्या भाषेत द्यायचा प्रयत्न करूया. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक कमेंट सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या प्रश्न उत्तरांचा आपल्या मित्रांनासुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा, एवढीच अपेक्षा. चला तर मग सुरू करूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का? वेन कॅन वी से दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस. डिस्प्लेसमेंट केव्हा झाली असं आपण डिस्प्लेसमेंट झाली असं आपण केव्हा म्हणू शकू? एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवली किंवा तिची हालचाल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर झाली तेव्हा तिची डिस्प्लेसमेंट झाली असं आपण म्हणतो. तर त्या प्रश्नाचा अर्थ असा आहे, तर उत्तर असं आपण द्यायचं, वेन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस. त्या ऑब्जेक्टची पोझिशन ज्या वेळेला चेंज होते तेव्हा आपण असं म्हणू, वी कॅन से दॅट द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड. हे सरळ साधं उत्तर पाठ होण्यासारखं आहे, अगदीच साध्या भाषेत दिलं. चला तर मग सेकंड घेऊया. बी क्वेश्चन, व्हॉट शुड बी टेकन इन टू अकाउंट फॉर मेजरिंग वर्क. काम मोजण्यासाठी, म्हणून कामाचं मोजमाप करण्यासाठी आपण काय विचारात घेऊ? तर त्याचा आन्सर आहे, बोथ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी टेकन इन टू अकाउंट फॉर मेजरिंग वर्क. कामाचं मोजमाप करण्यासाठी आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, लावलेलं बल आणि त्याची झालेली डिस्प्लेसमेंट दोन्हीही विचारात घेऊ शकतो. आता यापुढे क्वेश्चन 3, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे कोणकोणते वेगवेगळे स्रोत आहेत? तर हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. ओके, देन नेक्स्ट घेऊया सी क्वेश्चन, डिस्क्राईब वन नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, नॅचरल चेन आपण डिस्क्राईब करूया, डिस्क्राईब करा असं क्वेश्चन आहे. तर आपण उत्तर लिहिताना कसं लिहायचं? वॉटर वेपर्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. वॉटर इवॅपोरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. धिस वॉटर वेपर फॉर्म्स क्लाउड. ह्या झालेल्या पाण्याच्या वाफेचे ढग बनतात. रेन वॉटर फ्लो इन टू द रिव्हर्स अँड स्टोर्ड इन डॅम्स. आणि त्या ढगाचे पावसाच्या पाण्याच्या रूपात ते परत नद्यांमध्ये येतात आणि डॅम्समध्ये, धरणांमध्ये ते स्टोअर केले जातात. द स्टोअर्ड वॉटर ॲट अ हाईट हॅज पोटेन्शियल एनर्जी. आता हे स्टोअर केलेलं पाणी पोटेन्शियल एनर्जी निर्माण करतं. ॲज द वॉटर फॉल्स डाऊन दिस ट्रान्सफॉर्ड इन टू कायनेटिक एनर्जी. त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. वेन द वॉटर फॉल्स ऑन द टर्बाईन इट्स कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू टर्बाईन. ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनमध्ये ट्रान्सफर होते. जेव्हा पाऊस खाली पडतो तेव्हा हीच कायनेटिक एनर्जी टर्बाईनमध्ये रूपांतरित होते. द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि या टर्बाईन जितके वेळा रोटेट होते, फिरते, त्यावेळेला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. असं हे आपण चक्र सांगू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय शुड वी सेव्ह एनर्जी. आपण ह्या एनर्जी सेव्ह केली पाहिजे.
का केला पाहिजे याचा काटकसरीनं वापर करून आपण ही एनर्जी सेव्ह करून ठेवली पाहिजे. तर देअर आर लिमिटेड रिझर्व्स ऑफ कोल, पेट्रोल एक्सेट्रा. कोळसा आणि पेट्रोलच्या खाणी, रिझर्व्स म्हणजे खाणी, ह्या अतिशय लिमिटेड आहेत. ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येमुळं यूज ऑफ एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजिंग. आता ह्या एनर्जीचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे एनर्जीचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. देअर इज अ डेंजर दॅट लिमिटेड रिझर्व्स विल एक्झॉस्टेड. आता हा धोका आहे की हे लिमिटेड रिझर्व्स आहेत, ज्या लिमिटेड खाणी आहेत, मर्यादित खाणी आहेत, त्या नष्ट होतील की काय? नष्ट होतील. हेन्स वी शूड सेव्ह एनर्जी. म्हणून आपण एनर्जी सेव्ह केली पाहिजे. व्हॉट इज ग्रीन एनर्जी? ग्रीन एनर्जी म्हणजे काय हा पुढचा प्रश्न. द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक और हार्मफुल गॅसेस सच एज कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. ज्या एनर्जीमधून जे एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक, ज्यातून धूर येत नाही किंवा हार्मफुल गॅसेस येत नाहीत. कसले हार्मफुल गॅसेस? कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड, अशा प्रकारचे ज्यातून धूर येत नाहीत अशा रिसोर्सेसना कार्बन एनर्जी रिसोर्सेस म्हणतात. एनर्जी फ्रॉम देम इज कॉल्ड ग्रीन एनर्जी. अशा प्रकारच्या रिसोर्सेसकडून येणारी एनर्जी म्हणजे ग्रीन एनर्जी असं आपण ओळखलं जातं. व्हॉट आर द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे काय? द रिसोर्सेस दॅट हॅव नॉट बीन यूज्ड टू ट्रॅडिशनली. असे रिसोर्सेस की जे ट्रॅडिशनली वापरले जात नाहीत. दॅट आर एक्झॉस्टिबल, ते मर्यादित आहेत, नष्ट होऊ शकतात. ट्रॅडिशनली वापर केला जात नाही. दे आर एक्झॉस्टिबल और कंटिन्युअस, सतत आहेत, कंटिन्युअस राहतील. दॅट कॅन बी यूज्ड इन व्हेरियस फॉर्म्स. असे रिसोर्सेस की जे रिसोर्सेस पुन्हा पुन्हा वापरले जातील. आर कॉल्ड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. त्यांना नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. नंबर 2 पॉईंट आहे, त्यामध्ये थोडंसं मार्क करून घ्या. इथं लिहिताना तुम्ही दॅट आर एक्झॉस्टिबल झाले, दॅट आर नॉट एक्झॉस्टिबल और कंटिन्युअस. ते नष्ट न होणारे, सतत चालणारे, कंटिन्युअस असणारे रिसोर्सेस म्हणजेच नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस म्हणतात. दॅट कॅन बी यूज्ड इन व्हेरियस फॉर्म्स. वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये पुन्हा पुन्हा ते वापरले जातात. अशा रिसोर्सेसना कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणतात. मग आता हे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते? तर एक्झाम्पल आहे सोलार एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी अँड हायडल पॉवर. तर अशा प्रकारच्या ह्या एनर्जीज आणि पॉवर्स आहेत, त्यांना नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणतात. विच फॉर्म्स ऑफ एनर्जी फ्रॉम द सन आर यू यूज इन द सोलार एनर्जी डिव्हायसेस? सोलर एनर्जीच्या डिव्हायसेसमध्ये सूर्यापासून येणारे कोणकोणते एनर्जीज वापरले जातात? मग आपण हे तीन टाईपमध्ये आपण एक्सप्लेन केले. हीट एनर्जी, लाईट एनर्जी अँड हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. तर हीट एनर्जी फ्रॉम द सन, सूर्याकडून येणारी ही उष्णता आहे. हीट एनर्जी फ्रॉम द सन ती कशामध्ये वापरली जाते? इज यूज्ड इन सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर अँड सोलर ड्रायर्स. अशामध्ये ही हीट एनर्जी वापरली जाते. लाईट एनर्जी फ्रॉम द सन इज यूज्ड इन सोलर सेल, सोलर पॅनल्स. ह्यामध्ये ती लाईट एनर्जी वापरली जाते. आणि सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्मिती करण्याचं काम सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स करतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय शुड वी मॅक्झिमाइज द यूज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस? आपण जास्तीत जास्त प्रमाणात नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसचा वापर का केला पाहिजे, का करायला हवा? तर त्याचं उत्तर असं लिहूया.
ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे देअर इज इन्क्रीजिंग यूज ऑफ कन्व्हेन्शनल एनर्जी, मोठ्या प्रमाणात ह्या कन्व्हेन्शनल एनर्जीचा वापरसुद्धा वाढत आहे. मग आता कन्व्हेन्शनल एनर्जी कोणकोणत्या आपण वापरतो तर लाईक पेट्रोल, कोल एक्सेट्रा. पेट्रोल आणि कोळसा अशा प्रकारच्या रिसोर्सेस आपण अतिप्रमाणात वापर करत आहोत. दीज रिझर्व्स आर लिमिटेड, ते रिझर्व्स लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. अँड दे मे गेट एक्झॉस्टेड, ते नष्ट होऊ शकतील, एक दिवस ते नष्ट होऊ शकतील. हे रिझर्व्स जर पूर्णतः नष्ट झाले तर देअरफॉर इट विल बी बेटर टू यूज, म्हणून इट विल बी बेटर टू यूज नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस ऑफ द एनर्जी टू सेव्ह कन्व्हेन्शनल रिसोर्सेस. म्हणून कन्व्हेन्शनल रिसोर्सेस वापरणं हे बेटर ठरेल आपल्यासाठी. कन्व्हेन्शनल रिसोर्सेस फॉर फ्युचर, भविष्यासाठी हा कन्व्हेन्शनल एनर्जी जपून राखून ठेवण्यासाठी म्हणून नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस वापरून त्याचा आपण मर्यादित वापर केला पाहिजे. अशा प्रकारे आपण आज सर्व प्रश्नांची उत्तरं केली. क्वेश्चन 3 कंप्लीट झाला आहे. क्वेश्चन 1st, 2nd आणि 5th हे MCQ टाईप आहेत, छोटे छोटे आहेत. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते आहे त्याची उत्तरं. तर तुम्ही हा व्हिडिओ स्वतः बघा, वहीत उत्तरं लिहून काढणार असाल तर काढून घ्या. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ आणि आपला चॅनल पोहोचावं, सर्वांना आपल्या चॅनलचा उपयोग व्हावा या दृष्टीनं हे करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.